वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत शशांक हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। कारण म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये 29 मे रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। 11,70,000ची या हगवणे कुटुंबाने प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केली होती आणि या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर प्रशांत येळवंडे यांना याच कुटुंबातील शशांक याने पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती। या प्रकरणी देखील म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। परंतु सध्या शशांक आणि लता राजेंद्र हगवणे हे येरवडा जेलमध्ये आहेत। त्यांची कस्टडी मिळावी यासाठी म्हाळुंगे पोलिसांकडून न्यायालयात एक अर्ज सादर केलेला आहे आणि लता आणि शशांक यांना जे आहे ते उद्या वर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली जाईल। या चौकशीमध्ये काय समोर येईल हा भाग वेगळा आहे, परंतु त्यांना म्हाळुंगे पोलिसांकडून पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येईल। त्यानंतर पोलीस कोठडी मिळेल आणि त्यानंतर चौकशीचा जो ससेमिरा आहे तो या हगवणे कुटुंबाच्या परत मागे लागणार आहे। परंतु प्रशांत येळवंडे यांनी जे राजेंद्र हगवणे आहेत त्यांच्याकडून एक JCB विकत घेतला होता आणि यासाठी त्यांनी 11,70,000 रुपये दिले होते हप्ता भरण्यासाठी, व्याजाचा हप्ता भरण्यासाठी। परंतु हा जो हप्ता आहे तो राजेंद्र हगवणे यांनी भरला नाही, त्यामुळं हा JCB जो आहे तो त्या संबंधित संस्थेने उचलून ओढून नेला आणि त्यानंतर हा JCB राजेंद्र हगवणे यांनी पैसे भरून परत आणला। परंतु हा जो JCB आहे तो प्रशांत येळवंडे यांना विकला होता, परंतु त्यांना न देता तो जो JCB आहे तो राजेंद्र हगवणे यांनी स्वतःकडे ठेवला आणि ज्यावेळेस प्रशांत येळवंडे हे त्यांच्याकडे गेले, तो JCB मागायला गेले, त्यावेळेस शशांक यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना धमकावलं आहे आणि ज्यावेळेस वैष्णवीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस प्रशांत येळवंडे यांना जाग आली आणि त्यानंतर त्यांनी 29 मे रोजी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला यांच्या विरोधात की माझी 11,70,000ची फसवणूक झाली आहे आणि मला यांनी पिस्तूल दाखवून दमदाटी केल्याचं यात तक्रारीत उल्लेख आहे। त्यामुळं हा जो गुन्हा आहे तो दाखल करून घेतलेला आहे। परंतु वैष्णवी आत्महत्या प्रकरणात सध्या लता आणि शशांक हे येरवडा कारागृहात आहेत आणि त्यांना वर्ग करण्यासाठी म्हाळुंगे पोलिसांनी एक अर्ज जो आहे तो न्यायालयात दाखल केलेला आहे। त्यामुळं उद्या शशांक हगवणे आणि लता हगवणे यांची कस्टडी जी आहे ती मिळू शकते। तर दुसरीकडे निलेश चव्हाणच्या पुण्यातील घरामध्ये बावधान पोलिसांनी एंट्री केली होती। त्या ठिकाणी तपासणी झाली, अगदी छापा टाकल्यासारखं त्या ठिकाणी निलेश चव्हाणला घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी लता, शशांक आणि करिश्मा यांचे 3 मोबाईल त्या ठिकाणी सापडले आहेत। त्याचबरोबर एक रिव्हॉल्वर देखील सापडला आहे। परंतु या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडतं यासाठी या तिन्ही मोबाईलमधील व्हॉट्सअपचे जे चॅट आहेत ते नेमकं काय होतं हे मिळवण्यासाठी बावधान पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचा जो आहे तो आधार घेतलेला आहे। परंतु या फॉरेन्सिक लॅबच्या जे उत्तर आहे त्यामधून नेमकं काय मिळतं, यामध्ये कोण आणखी सहभागी आहे का, नेमकं काय चॅट झालं होतं, त्यांनी कुणाला चॅट केलं होतं, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येणार आहेत। परंतु सध्या तरी लता आणि शशांकला उद्या म्हाळुंगे पोलीस ताब्यात घेतील, त्यांच्याकडे चौकशी करतील आणि पुन्हा कोर्टात जे आहे ते दाखल करतील। एकूणच हगवणे कुटुंब जे आहे ते सध्या पोलिसाच्या रडारवर आहे। अनेक जे घटना आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या समोर येत आहेत, अनेक जण गुन्हे दाखल करत आहेत। परंतु सध्या तरी हगवणे कुटुंब जो चौकशीचा ससेमिरा आहे तो लागलेला पाहायला मिळतो आणि उद्या शशांक आणि लता हे म्हाळुंगे पोलीस ठाण्यात असतील हे मात्र नक्की। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.